नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ दडपे पोहे। चला तर मग बघूया कसं करायचं ते। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हे पातळ पोहे घेतलेले आहेत, जे चिवड्यासाठी लागतात। हे मी 3 वाट्या घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला हे एक छोटीशी फोडणी करून त्याच्यातच मी भाजणार आहे। तुम्ही ते कडक उन्हातही वाळून घेऊ शकता किंवा तसेच भाजून घेतले तरी हरकत नाही। आता फोडणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला लागणार आहे तेल, जिरं, मोहरी, गोडलिंब म्हणजेच कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, शेंगदाणे आणि मीठ। चला तर मग आता आपण फोडणीची तयारी करूया। उरलेलं साहित्य आहे आपल्याला फोडणीनंतर लागणारं म्हणजे आपल्याला लागणार आहे पिठी साखर, लाल तिखट, भरपूर कोथिंबीर, पिळण्यासाठी 1 लिंबू, ओल्या नारळाचा चव 1 वाटी आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा। जेवढा कांदा तेवढाच ओल्या नारळाचा चव आपल्याला घ्यायचा आहे। हे प्रमाण मात्र एकदम सेम ठेवायचं आहे। दही कधी वापरायचं हे मी नंतर सांगेन, हे ऐच्छिक आहे। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। कढई ठेवली आहे मी गॅसवर। आता यात मी 1, 2 आणि हे 3 टेबलस्पून मी यात तेल घातलेलं आहे। आता तेल गरम होतं चालेल, आपण त्यात मोहरी घालूया। मोहरी बरोबर लगेच 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत। मिरच्या कशा तिखट आणि किती आवडतात याप्रमाणे अंदाजाने घाला। आता आपण एक 15-16 गोडलिंबाची म्हणजे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। आता यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे हे ऐच्छिक आहेत, किती कमी जास्त हवेत त्याप्रमाणे। खूप आवडत असतील तर तुम्ही जास्त घाला। आणि हे शेंगदाणे पण आपल्याला याच्यात तळून घ्यायचे आहेत। गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे जळत नाही। हे बघा, आता अशी शेंगदाण्याची सालं सुटत आलेली आहेत, म्हणजे आपले दाणे तळून झालेले आहेत। आता याच्यावर आपण थोडंसं मीठ घालूया। एक अंदाजाने मीठ घालायचं आहे। नंतर समजा चव घेऊन बघता येते आपल्याला कमी जास्त झालंय का। आणि थोडीशी पिठी साखर पण घालून घेऊया, अगदी 1/2 टीस्पून इतकी। आणि आता या फोडणीवरच आपण आपले हे पोहे छान कुरकुरीत भाजून घेऊ। याच्यामुळे काय होतंय की आपलं फोडणी टाकायचं एक काम कमी झालं। याच्यात तुम्ही आधी पोहे भाजून घेऊ शकता। भाजून ठेवलेले पोहे असतील तर ही फोडणी करायची आणि झटपट तयार करायचं। असंही होतं दडपे पोहे हे तुम्ही आदल्या दिवशी एवढी सगळी प्रोसेस जर करून ठेवून दिली, आता मी जे भाजते आहे हे सगळं फोडणी आणि वेळेवरती दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत असेल तर आपण मग कोथिंबीर, कांदा, ओल्या नारळाचा चव हे सगळं आपण मग त्यात वेळेवर घालून 10 मिनिटात आपला ब्रेकफास्ट किंवा दुपारचा नाश्ता काही पण तयार होऊ शकतो। हे बघा, आता आपले पोहे कुरकुरीत छान भाजले गेलेले आहेत। मी दाखवते तुम्हाला। आवाज येत असेल तुम्हाला आणि दिसतही असतील। असे छान कुरकुरीत भाजले केले की गॅस बंद करून टाकायचा आणि थोडं याला थंड होऊ द्यायचं। हे बघा, हे आपले आता हे सगळे छान पोहे असे छान कुरकुरीत भाजले गेलेले आहेत, दिसत असेल तुम्हाला। हे तुम्ही आधीच करून ठेवून दिलं आणि वेळेवरती पण तुम्ही दडपे पोहे करू शकता। वेळेवर पोहे भाजण्यापासून तयारीची काही गरज नसते।
आता ह्या क्षणी तुम्ही मीठ आणि तुमची पिठी साखर वगैरे जे टाकलेलं आहे त्याची चव घेऊन बघू शकता. कमी वाटलं तर तुम्ही इथे ॲड करू शकता. आता आपण याच्यात याच्यात आता आपण तिखट मी 1.5 टीस्पून तिखट घेते आहे. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त तुमच्याप्रमाणे करू शकता. मी फोडणीत हिंग घातलेला होता 1/2 टीस्पून एवढा. पण काय झालं की कॅमेरा नेमका बाजूला झाल्यामुळे हिंगाच्या वेळी नेमका कॅमेरा त्याच्यावर नव्हता, त्यामुळे तो दिसला नसेल. आता मी थोडीशी तिखट टाकल्यामुळे मी परत पिठी साखर घालते आहे. आता ही घालणारी पिठी साखर ही ऐच्छिक आहे, पण तरी मी एक थोडीशी पिठी साखर घालते आहे. दोन्ही मिळून पिठी साखर माझी 1 टीस्पून इतपत असेल आहे. आता हे तिखट आणि पिठी साखर मिक्स करून घेऊया. तुम्ही जाड साखरही वापरू शकता असं नाही, पण पिठी साखर असली की ती पटकन मिक्स होऊन जाते. हे सगळं मिक्स केल्यावर आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा आणि ओलं नारळ घालायचं आहे. हा ओल्या नारळाचा चव मी याच्यात घालते आहे. त्याच्यानंतर कांदा आधी ना थोडंसं ठेवून द्या, अंदाज घ्या की खरंच आपल्या पोह्यांच्या प्रमाणे आपल्याला ओलं नारळ आणि कांदा किती लागतो आहे. हे आता सगळं असं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यावरच आत्ताच आंबट तुम्हाला किती आवडतं ह्याप्रमाणे लिंबू पिळून घ्यायचं. मी 1 लिंबू पिळते आहे. खूप आंबट आवडत नसेल तर मग अर्धा लिंबूच पिळा, किंवा लिंबाच्या साईजवर अवलंबून असतं. हातानेच असं छान मिक्स करा, कारण हाताने मिक्स करतानाच आपल्याला ओलं नारळ आणि कांदा किती प्रमाणात झाला याचा व्यवस्थित अंदाज येतो. कमी असेल तर तुम्ही याच्यात टाकू शकता. म्हणून थोडं थोडं करत टाकलं की आपला अंदाज चुकत नाही. पण कांदा टाकला की ओलं खोबरं हे टाकलंच पाहिजे, कारण दोघांचं प्रमाण हे सारखं असेल तरच त्या दडप्या पोह्यांची चवही तितकी सुंदर होते. हे बघा, मी 1 वाटी घेतलेलं होतं ओलं खोबरं आणि कांदा. आता मी हे पाहिलं आणि अंदाज घेऊन मी आता परत ते सगळंच टाकते आहे. आणि परत वरनं थोडीशी कोथिंबीर हे परत मी मिक्स करते. आणि हे असं मिक्स करून आता मी 10 मिनिटं याला झाकून ठेवून देणार आहे. झाकून म्हणजे काय, दडपे म्हणजे काय, झाकणच. असं याला 10 मिनिटं झाकून ठेवून दिलं की आपले दडपे पोहे तयार आहेत. हे पहा, आपल्या दडप्या पोह्यांना मी आता दडपून ठेवते आहे, म्हणजेच मी झाकून ठेवते. आता 10 मिनिटांनी मी तुम्हाला हे झाकण काढून दाखवेन. हे बघा, आपले 10 मिनिटं झाले आहे. मी हे झाकण काढते. आपण हे दडपून ठेवल्यामुळे बघा हे असे झाकणावर अशी वाफ येते. तुम्हाला दिसत असेल, मी बोटाने दाखवते आहे. हे झाकण ठेवूया आणि आपले असे दडपे पोहे तयार आहेत खायला. हे हाताने थोडेसे हाताला असे चामट चिवट असे लागतात. हे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. हवी असल्यास थोडीशी याच्यावर आपण कोथिंबीर अजून भुरकवू शकतो. सुंदर चवीला असे हे दडपे पोहे आपले तयार आहेत. पटकन लगेच खाण्यासाठी. पण जर आपल्याला टिफिनमध्ये न्यायचे असतील तर त्यावेळा काय होतं, 2-1 तासानंतर हे अगदी चामट्ट होऊन जातात. मग अशा वेळी काय करायचं, टिफिनसाठी जर न्यायचे असतील तर हे असे पोहे घ्यायचे आणि या पोह्यांवर असं दही घालून घ्यायचं. थोडंसं दही घालून हे असं मिक्स करून घ्यायचं.
म्हणजे मग हे जेव्हा तुम्ही टिफिन खाता ना त्यावेळेला हे छान एकदम मऊ असतात. म्हणून ज्याला आवडतात असे दह्याचे किंवा असे मऊ पोहे त्यांनी हे दही वापरावं, नाहीतर आपले साधे हे जे पोहे आहेत हे सुंदरच लागतात. म्हणून मी तुम्हाला दही नंतर कशासाठी लागेल हे तेव्हा न सांगता आत्ता सांगितलेलं आहे. याच्यावर पण आपण कोथिंबीर घालू शकतो. असे हे आपले 2 प्रकारचे दडपे पोहे आपण तयार केलेले आहेत. तुम्ही पण करून बघा. झटपट होणारी अर्धी रेसिपी आधीच करून ठेवून दिली आणि वेळेवर फक्त ओलं नारळ, कोथिंबीर आणि कांदा घातला, थोडंसं लिंबू पिळलं की आपले हे 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही अशी ही रेसिपी आहे. हा पदार्थ नाश्त्यासाठी, सकाळच्या किंवा दुपारी 5 वाजताच्या चहाबरोबर खाण्यासाठी अतिशय उत्तम असा हा खाण्याचा पदार्थ आहे. तुम्ही करून बघा. माझ्या या प्रमाणात केला तर तुमचा कसा होतो हा दडपे पोहेचा पदार्थ ते मला प्रतिक्रियांनी कळवा. मित्रमैत्रिणींना सांगा, त्यांना देखील माझ्या या चॅनलला आणि माझ्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही जे कोणी ओळखीचे असतील त्या सगळ्यांबरोबर जर माझा व्हिडिओ शेअर केला तर काय होतं, माझा खूप उत्साह वाढतो. म्हणून तुम्ही माझ्या या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.